मुंबई महानगरपालिकेने जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे त्या यादीमध्ये प्रचंड गोंधळ आहे। जसं की मी राहतो प्रभाग क्रमांक 164मध्ये, माझं नाव प्रभाग क्रमांक 164मध्ये प्रारूप यादीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे, परंतु माझ्या कुटुंबियांची नाव ही प्रभाग क्रमांक 163मध्ये दाखवण्यात आलेली आहेत। असं पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वत्र जवळपास 70 ते 75 असे वॉर्ड आहेत, ज्या ठिकाणी 1500 ते 4000, काही ठिकाणी 6 ते 7000 मतं हे दुसऱ्या प्रभागामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। खरं पाहिलं तर बाँड्री तीच आहे, परंतु कोणाच्या सांगण्यावरून असं काय केलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण जेव्हा बाँड्री चेंज झाली नाही तर निश्चितपणाने ती मतदार त्याच यादीमध्ये त्याच वॉर्डामध्ये असणं आवश्यक आहे। कालिना असून देत, बोरिवली असून देत, कांदिवली असून देत, सर्वत्र अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत। आमची निवडणूक आयोगाकडे सुद्धा मागणी आहे, महापालिका आयुक्तांकडे सुद्धा मागणी आहे की आपण जी आजची मुदत दिलेली आहे त्याला अजून वाढवण्याची माझी विनंती करत आहोत। तसेच महापालिकेने संकेतस्थळावर जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे, दुर्दैवाने ती PDF स्वरूपामध्ये आहेत। उद्या अनिल गलगली किंवा अन्य कुठल्या नागरिकाला आपलं नाव शोधायचं असेल तर त्याला संपूर्ण प्रभागाची यादी, प्रत्येक नाव, प्रत्येक चाळ शोधणं हे क्रमबद्ध ठरलेलं आहे। खरं म्हणजे ज्या पद्धतीने आपण डिजिटल युगामध्ये आहोत, नाव किंवा आपला EP नंबर किंवा प्रभाग टाकल्यानंतर, चाळीचं नाव टाकल्यानंतर, सोसायटीचं नाव टाकल्यानंतर ती यादी किंवा ती नावं येणं आवश्यक आहे। पण दुर्दैवाने महापालिकेने अशा प्रकारची PDF काय टाकली हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आमची विनंती आहे की या बाबतीमध्ये लवकरच विचार करावा। जी डबल नावं ते तो तुम्ही रद्द करत आहात, परंतु जी दुसऱ्या वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो फेरफार झालेला आहे त्यावरची सुद्धा दुरुस्ती करणे आवश्यक आहे।